नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पुणे महापालिकेचे 3247 कोटींचे 2011-12चे अंदाजपत्रक मनपा सभागृहासमोर सादर। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात। नदी योजना तयार करण्यासाठी लोकांनी शासन यंत्रणेवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं प्रतिपादन। केळेवाडी भागातील वॉर्ड क्रमांक 57चे नगरसेवक दीपक मानकर यांच्या वतीने 10वीच्या परीक्षेच्या उंबरठ्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। लवासासारख्या प्रकल्पांमुळे नक्षलवादी निर्माण होतील, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचं मत। समर्थ मराठी संस्थेच्या वतीने जागतिक मराठी दिनानिमित्त मराठी आठवडा या कार्यक्रमाचे आयोजन। पुढे लालू प्रसाद यादवांची मुलाखत घ्यायची आहे, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचं प्रतिपादन। हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने 23 आणि 24 फेब्रुवारीला सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन। आणि नॉवेलच्या माध्यमातून समाजाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न होत आहे, प्रसिद्ध लेखक आणि अर्थतज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले यांचं मत। पुणे महानगरपालिकेचे 3247 कोटींचे 2011-12 या वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका सभागृहासमोर सादर करण्यात आले। आयुक्तांनी सादर केलेल्या 2984 कोटींच्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीने 3247 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले। या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ आणि जकातवाढ करण्यात आली नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अरिंद शिंदे यांनी दिली। अंदाजपत्रकात यावर्षी प्रियदर्शनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत 9 कोटींची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। 3 टप्प्यांमध्ये याचे काम सुरू होणार असून त्याला डिसेंबरपर्यंत मान्यता मिळणार आहे आणि मार्चमध्ये या उपक्रमाला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सायकल योजनेसाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येतात, पण यावर्षी पर्यावरण बचावासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा 50,000 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे। पण ज्या 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सायकली दिल्या जातील त्या विद्यार्थ्यांना पुढील 3 वर्षे बसचा पास देण्यात येणार नाही, अशी तरतूद यामध्ये आहे। तसेच पुण्यात मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या PMPMLच्या नव्या बस खरेदीसाठी कामगारांच्या वेतनातील थकबाकीसाठी 25 कोटी रुपयांची उचल रकमेची भरीव तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे। तसेच पुण्यातील IT कंपन्यांचे वाढते जाळे पाहता त्यांनी स्वतःच्या मोटारीतून करत असलेल्या प्रवासाऐवजी बसेसने प्रवास करावा, यासाठी IT उद्योगासाठी लक्झरी बसेससाठी 12 कोटी 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। यामधून 25 लक्झरी बसेसची खरेदी करण्यात येणार आहे। या बसमध्ये प्रत्येक सीटवर लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग, LCD स्क्रीन याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना मोटारीतील सोयी या बसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तसेच विमानतळासाठी, लक्झरी बसेससाठी, नदी परिसर विकासासाठी, स्मशानभूमीसाठी, बचत गटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बचत बाजारासाठी, ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी, भारत इतिहास संशोधन मंडळाला वारकरी भवन, हज हाऊस, स्वागत कमानी, ग्रंथालये यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे। तर शास्त्रीय संशोधनाची माहिती लोकांना पोहोचण्यासाठी सायन्स पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे। तसेच घरपोच जन्मदाखला देण्याच्या अभिनव प्रकल्पाची तरतूद करण्यात आली आहे। त्यासाठी 15 लाखाची तर कमला नेहरू रुग्णालयात ICU साठी 1 कोटीची विशेष तरतूद करण्यात आली आहे। असे हे एकूण 3247 कोटींचे अंदाजपत्रक मनपा सभागृहासमोर स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मांडले। त्याचबरोबर माझ्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, त्या जागी विचारांची मांडणी करण्याचं आणि सुशोभीन करण्याचं 2 कोटीची तरतूद केलेली। त्याचबरोबर एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, भैरोबा पंपिंग स्टेशन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, वडगाव बुद्रुक, कोत्रा, कोंडवा, कात्रज या सर्व भागाला पाण्याची व्यवस्था व्हावी। आणि त्याचबरोबर आपण पाणी मोजमापचं यंत्रसुद्धा ठेवलेलं आहे। खडकवासल्यामधून निघणारं पाणी आपल्याला मोजता येतं, पण आपल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचता किती लिकेज आणि किती पाण्याची चोरी होती हे वॉटर ऑडिट होत नाही। त्यासाठी प्रत्येक वॉटर फिल्टरेशन प्लांटपाशी ती यंत्रणा असावी म्हणून आपण विषय केला आहे।
घनकचऱ्याच्या दृष्टिकोनातनं मायक्रो ऑर्गॅनिझम एक नवीन संकल्पना आणलेली आहे. त्याच्यासाठी 50 लाखाची तरतूद ठेवलेली, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट आपल्याला पुणे शहरात लावता येईल. बाकी बायोगॅस आणि मिथेन गॅसच्या प्रकल्पासाठी आपण केलेलेच आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून 13,30,101 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुणे विभागातून 2,10,435 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेतलेल्या बोर्डापुढे कॉपीचे गैरप्रकार रोखण्याचे मुख्य आव्हान असणार आहे. सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी पेपर सुरू झाला. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या केंद्रांवर परीक्षा देता येईल अशा रीतीने केंद्र जुळणी करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये 7,75,259 विद्यार्थी आणि 5,42,842 विद्यार्थिनींचा समावेश आहे. 7,241 महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यात 2,057 एवढी केंद्रे ठरवण्यात आली आहेत. पुणे विभागामध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 1,032 कनिष्ठ महाविद्यालय असून लेखी परीक्षेसाठी 207 परीक्षा केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून यंदा पहिल्यांदाच मंडळाकडून 2 परीक्षांच्या मध्ये विद्यार्थ्यांना 1 दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे. इंग्रजीच्या विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू राहील. या पद्धतीत फक्त पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांमध्ये सुमारे 30% फरक राहू शकेल. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठ व्हावे यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच बारकोड पद्धत सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याने स्वतःचा बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक, स्वाक्षरी इत्यादी तपशील नोंदविल्यानंतर बारकोड आणि त्यानंतर ठराविक जागेत होलोक्राफ्ट स्टिकर चिकटवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नदी योजना तयार करण्यासाठी लोकांनी शासन यंत्रणेवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले. वसुंधरा किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला. या प्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष विजय वर्मा, अतुल किर्लोस्कर, दिग्दर्शक शेखर दत्तात्री, पत्रकार नवनीत देशपांडे, आरती किर्लोस्कर, अनुज खरे, वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते राजेंद्र सिंग यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी आणि सन्मानपत्र असे होते. डॉक्टर राजेंद्र सिंग म्हणाले, नदी म्हणजे पृथ्वीची नाडी आहे. ती वाचली तरच आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुखकर आरोग्य लाभेल. पूर्वजांनी दिलेली नदी येणाऱ्या पिढीला त्याच स्वरूपात देणे गरजेचे आहे. यामुळेच नदी योजना तयार करण्याची अत्यंत आवश्यकता असून केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पुण्यातील मुळा, मुठा, पवना, देव आणि राम या 5ही नद्या नाला बनल्या आहेत. त्यांना परत नदी करायचे असेल तर आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता सुरुवात केली तर येत्या 10 वर्षात या नद्या पूर्वपदावर आणता येतील. नदीमध्ये नाल्याचे पाणी सोडले जाऊ नये. नदी योजना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आणि पुढील 1 वर्ष घरी न जाता नदीशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. बुधवारी शहरातील देव नदीची परिक्रमा करणार असून अतिक्रमणे न हटवल्यास सत्याग्रह करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. केळेवाडी येथील वॉर्ड क्रमांक 57चे नगरसेवक दीपक मानकर यांच्या वतीने 10वीच्या परीक्षेच्या उंबरठ्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सराव पत्रिका संच आणि शैक्षणिक परीक्षेसाठी उपयोगी साहित्याचे पॅड आणि पेनसेटचे मोफत वाटप करण्यात आले. या संधीचा वॉर्डातील सुमारे 500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी लाभ घेतला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राजू भगत, तात्या कुदळे, फडके मामा, सोनार दराडे, कळवणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मानकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा माइलस्टोन म्हणजे त्याने दिलेली पहिली एसएससी परीक्षा. यावर्षी ही परीक्षा 1 मार्च पासून सुरू होत आहे. परीक्षेमुळे निर्माण होणारा मानसिक ताणतणाव, भीती आणि त्यातून होणारे गैरप्रकार रोखून भयमुक्त परीक्षेचे वातावरण निर्माण करण्याकरता या सराव प्रश्नपत्रिका संच आणि शैक्षणिक परीक्षेसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. याचा आपणा सर्वांना निश्चितच फायदा होईल आणि आपण सर्व येत्या एसएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आपल्या वॉर्डाचे नावलौकिक वाढवाल याची मला खात्री आहे. या शैक्षणिक वर्षापासून जे विद्यार्थी एसएससी परीक्षेत 95% गुण मिळवतील त्या प्रत्येक विद्यार्थ्यास रोख 11,000 आणि 80% गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास रोख 7,000 उत्तेजनार्थ बक्षीस दरवर्षी देण्यात येईल असेही मानकर यांनी जाहीर केले. ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की
ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक. हल्ली लोकांना आपण पाहतो की पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव हा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे. आपण 25 वर्षाच्या दिशेने गेलो की बऱ्याचशा मुली आपल्याला कॅफे ऑफिसमध्ये सिगारेट ओढताना आपल्याला उभे असलेले दिसतात. ही आपली संस्कृती नाही. लवासासारख्या प्रकल्पामुळेच नक्षलवादी निर्माण होतील असे मत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केले. अ फार्म व्याख्यानमालेत 21व्या शतकातील शेती या विषयावर ते बोलत होते. यावेळी अ फार्मचे अध्यक्ष रामभाऊ चव्हाण, वसुधा सरदार, BA मुद्देबिहाळकर, मनीषा खळे उपस्थित होते. आदिवासींच्या हक्कासाठी लढा देणारे आदिनाथ ओंबाळे यांना विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामीण कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ओंबाळे हे श्रमिक जनता विकास संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यातील भूमिहीन आणि कातकरी आदिवासींच्या हक्कांसाठी काम करतात. देशातील शेती क्षेत्राचे उत्पादन गेल्या काही वर्षांमध्ये 41% 17% आले आहे. तसेच शेतीसाठी बांधण्यात आलेल्या धरणांचे पाणी उद्योगधंद्यांसाठी वळवले जात आहे. 64% जनता शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्रासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थकारणाशी पूरक असायला पाहिजेत. 21व्या शतकातील शेती ही उत्पन्नाचे नाही तर रोजगाराचे आणि माणसे जगवण्याचे साधन बनले पाहिजे असेही ते म्हणाले. समर्थ मराठी संस्थेच्या वतीने जागतिक मराठी दिनानिमित्त मराठी आठवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत विश्वकोश आणि महाराष्ट्र या विषयावर प्राध्यापक भावे यांचे व्याख्यान साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोपाळ तिवारी होते. श्याम भुरके, बाळासाहेब पाष्टे व्यासपीठावर उपस्थित होते. विश्वकोशाच्या निर्मितीची पूर्वपीठिका सांगताना प्राध्यापक भावे म्हणाले की ज्ञानाची निर्मिती झाल्यानंतर ते जतन करून ठेवण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण होण्यासाठी आणि ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती होऊ लागली. मराठीला ज्ञान भाषेचा दर्जा द्यायला पूर्वीच्या काळी कोणी तयार नव्हते. त्या काळी मराठीचे व्याकरण संस्कृतमध्ये लिहिले गेले. संस्कृतीची पकड आणि इंग्रजीचा दबाव यामुळे मराठीची घुसळण सुरू होती. इंग्रजांच्या काळात मराठीला चांगले दिवस आले. विश्वकोशाच्या निर्मितीसाठी पूर्वी सरकारची मेहरनजर होती. पैसे वेळेवर मिळत होते. पण गेल्या काही वर्षांपासून निधी नाही, लोक नाहीत अशी परिस्थिती आहे. आज तर परिस्थिती फारच वाईट आहे. निधीसाठी सरकारवर अवलंबून न राहता खाजगी क्षेत्रातून निधी उभारला जावा अशी अपेक्षा प्राध्यापक भावे यांनी व्यक्त केली. विश्वकोशाच्या सुधारित आवृत्त्या प्रसिद्ध होत जाव्यात असेही ते म्हणाले. इतर कुठल्याही भाषेचा द्वेष न करता मातृभाषेबद्दल अभिमान असायला हवा अशी अपेक्षा श्याम भुरके यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात तिवारी म्हणाले की आम्ही मूळचे हिंदी भाषक 4 पिढ्यांपूर्वी महाराष्ट्रात आलो. या मातीशी एकरूप झालो. पूर्वीच्या 2 पिढ्या हिंदी बोलणाऱ्या आणि मराठी जाणणाऱ्या होत्या. त्यानंतरच्या 2 पिढ्या मराठी बोलणाऱ्या आणि हिंदी जाणणाऱ्या आहेत. मराठमोळी या पुस्तिकेचे प्रकाशन गोपाळ तिवारी यांच्या हस्ते झाले. ही पुस्तिका समर्थ मराठी संस्थेतर्फे मोफत वितरित केली जाणार आहे. पुढे लालू प्रसाद यादवांची मुलाखत घ्यायची आहे असे मत मुलाखतकार सुधीर गाडगे यांनी व्यक्त केले. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानाच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी, सचिव रुजुता पितळे उपस्थित होते. प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. अनुराधा सहस्त्रबुद्धे आणि मुक्ता करकरे यांना सरस्वती समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सहस्त्रबुद्धे यांनी ज्ञानदेवी आणि चाइल्डलाईन या संस्थांद्वारे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल कार्य केले आहे. तर करकरे या गुरुकृपा संस्थेमार्फत मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहेत. सुरुची पांडे आणि सुरेश शास्त्री यांना शारदा समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1000 रुपये रोख, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याबरोबरच उज्ज्वला लवाटे, मंगला साळुंके, संगीता प्रभू, मीना इनामदार, नलिनी इनामदार यांना गौरवपत्र बहाल करण्यात आले. भगिनी निवेदिता स्मृती शताब्दी निमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी गटात चैत्राली पवार आणि आराधना सुतार आणि खुल्या गटात सुपर्णा कुलकर्णी, कविता शिंदे, रागिणी तुळसे यांनी पारितोषिके पटकावली.